नमस्कार मैत्रिणींनो, आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कच्च्या केळीची भाजी। तर कच्च्या केळीची भाजी बनवण्यासाठी मी ही कच्ची केळी घेतलेली आहे। ती अगदी कच्ची आहेत, तुम्ही बघू शकता अगदी ती कडक आहे। आपल्याला अशी कच्ची केळी घ्यायची आहे। तर ही कच्ची केळी आपण घेऊन घेतली। आता आपण तिला अशी कापून घेऊ। कापून घेतल्यानंतर असे दोघी साईड आपण तिचे कापून घेऊ आणि आपल्याला तिला स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे आहे। तर आपल्याला लागेल तेवढे आपण जेवढे आपल्याला भाजीला केळी लागणार आहे तेवढे आपण अशी कट करून धुवून घ्यायचे। अशी दोन बाजूंनी कट केली तर ती आपल्याला व्यवस्थित शिलता येते। तिचे आपल्याला सगळे शिलून घ्यायचे आहे। अगदी पांढरशुभ्र मधला गरची आपल्याला भाजी करायची आहे। तर मी आता एवढी केळी कापून घेतलेली आहे, अगदी दोघी बाजू कापलेली। आता आपण त्यांना छान धुवून घेऊया। आता ही केळी मी धुवून घेतलेली आहे। आपण आता त्यांना शिलून घेणार आहोत। तर ती केळी या प्रकारे आपल्याला शिलून घ्यायची आहे। तर आपल्याला खाली काहीतरी ठेवायचे नाही, तर या केळीचे डाग निघत नाही आणि कपड्यांना सुद्धा लावायचे नाही आहे। कपड्यांना जर आपले डाग पडले या कच्च्या केळीचे तर ते निघतच नाहीत, अगदी पक्के डाग चिटकून जातात। म्हणून आपल्याला आपल्या कपड्यांपासून थोडं लांब ठेवून असे केळं शिलून घ्यायचे आहेत। तर आपल्याला ही सगळी केळी अशी पांढरशुभ्र अगदी शिलून घ्यायची आहे या प्रकारे। आता मी हे सगळी केळे अशी शिलून घेणार आहे। तर मैत्रिणींनो, मी आता ही पूर्ण केळी सोलून घेतलेली आहे। तर पटकन सोलून घ्यायची आणि पटकन कापायची, कारण ते अशी काळी पडतात, लगेचच काळी पडायला सुरुवात होते। तर मी आता लगेच त्यांना कापून घेणार आहे। तर आपल्याला कापायला अगदी बारीक काप करायचे आहेत तिचे, म्हणजे ती पटकन शिजून गेली पाहिजे म्हणून असे बारीक आपले काप करायचे आहे। तर मी आता पूर्ण केळी या प्रकारे बारीक कापून घेणार आहे। बारीक कापले तर ते लगेच शिजले जाते, आपला वेळही वाया जात नाही आणि गॅसही वाया जात नाही, म्हणून असे आपण बारीक कापून घेणार आहोत। मैत्रिणींनो, मी हे केळी अगदी बारीक कापून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता की ते बारीक काप केलेले आहेत, म्हणजे हे आपले काप पटकन भाजीत शिजून जातात। तर आमचा जळगाव जिल्हा हा केळीसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि आमच्या जळगाव जिल्ह्याला बनाना सिटी सुद्धा म्हटले जाते। तर आमच्याकडे ही कच्ची केळी सहज मिळते। तर तुमच्याकडे ती मिळते की नाही तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा। तर चला आपण आपली केळीची भाजी तयार बनवूया। आता आपण कढई गॅसवर ठेवलेली आहे, तर आपण आता केळीची भाजी बनवूया। तर मी कढई ठेवलेली गॅसवर, गॅस आपला फुल फ्लेमवर चालू आहे। आता मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आहे। ह्या केळीच्या भाजीला थोडं तेल जास्त लागते, त्यामुळे मी थोडं जास्त टाकून घेतलेलं आहे। तर आपल्याला अगोदर याच्यात तेल तापल्यानंतर आपल्याला याच्यात त्याला जिरं टाकायचे आहे। तर मैत्रिणींनो, आपण ही केळीची भाजी उपवासात सुद्धा खाऊ शकतो। उपवास असले तर आपण केळीची भाजी फराळ म्हणून खाऊ शकतो। ही केळी आपल्याला उपवासात सुद्धा चालते। तर मी हे तेल आता तापलं आहे आपलं आणि मी जिरं टाकून घेतलेलं आहे। तर आपण आता त्याच्यात आपलं लाल तिखट टाकून घेणार आहोत। तर ही केळीची भाजी थोडी तिखट कमीच टाकायची, एकदम जास्त तिखट टाकायची नाही। ही केळीची भाजी आपण मस्तीच खाणार आहोत, पोळीबरोबर नाही, म्हणून थोडं तिखट आपल्याला कमीच टाकायचे आहे। तर मी इथे तिखट घेते आहे। गॅसची फ्लेम कमी करून घेतली। तिखट 1 चमचा घेतलेला आहे मी। तर आपलं तिखट आपल्याला थोडं तेलात छान असं भाजून घ्यायचं आहे। ते तिखट आपला कच्चा ठेवायची नाही किंवा जाळायची नाही आहे। आता आपलं तिखट तेलात भाजून झालेलं आहे। तर आपण आता आपली केळी तेलात टाकून घेऊ आणि आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचे आहे।
त्याच्यात आता चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. आता आपल्याला याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे. तर मी मीठ चवीनुसार टाकून घेतलेले आहे. तरी आपल्याला चांगलं परतून घ्यायची भाजी. आता परतवून झालेली आपली भाजी. तर आपण आता गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आहे आणि आपल्या केळीच्या भाजीवर 5 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचे आहे. तर मी 5 मिनिटासाठी आता झाकण ठेवून देऊ, म्हणजे ते आपल्या तेलात केळं आपले चांगले शिजलेले पाहिजेत म्हणून. तर आपण आता 5 मिनिटांनी आपली भाजी बघूया. तर आपल्या केळीच्या भाजीवर आपण झाकण ठेवले. तोपर्यंत आपण काय करायचे आहे, मी हे शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेतलेले आहे. तर आपण यांना थोडे जाडसर असं बारीक करून घेणार आहोत. ते आपल्याला केळीच्या भाजीत टाकायचे आहेत. तर आपण खरपूस असे भाजून घेतले तर आपली केळीची भाजी अजूनच जास्त चवदार लागते. तर मी असे बघू शकता तुम्ही आवाज एकदम बारीक फ्लेम आचेवर त्यांना खरपूस असे भाजून घेतलेले आहे. तर आपण आता त्यांना थोडं जाडसर शकता या पद्धतीने आपल्याला शेंगदाणे जाडसर असे बारीक करून घ्यायचे आहे. असे जाडसर शेंगदाण्याचं हे जास्त बारीक केलं तर ते चांगलं लागत नाही. तर थोडं जाडसर वाटायचं. हे आपल्या भाजीत खूप छान टेस्ट लागतो. आता 5 मिनिटं झालेली आहेत. आपण आता आपली भाजी बघूया. तर बघा कशी छान आपली भाजी केळीची भाजी शिजून गेलेली, अगदी छान नरम झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान अगदी नरम झालेली आहे. सुंदर असं अगदी नरम शिजून गेलेली आहे. तर आता आपण त्याच्यात टाकणार आहोत ही शेंगदाणे. आता आपण त्याच्यात टाकणार आहोत हे बारीक केलेले शेंगदाणे. तर शेंगदाणे आपल्याला टाकून घेतल्यानंतर आपल्याला परतून घ्यायचे आहे. परतून घेतल्यानंतर आपण मंद आचेवरच 2 मिनिटं आपल्या भाजीला गॅसवरती मंद आचेवरच राहू द्यायचे आहे, जेणेकरून त्या शेंगदाण्यांमध्ये आपल्या भाजीचा स्वाद येईल म्हणून. आता असं आपण मंद आचेवर आपली भाजी 2 मिनिटं ठेवायची आहे. तर आता आपली भाजी अगदी तयार आहे. अशी गरम गरम भाजी खायला खूप छान लागते. अशी गरम गरम आपण खायची. तर आपण फराळ म्हणूनही खाऊ शकतो आणि भाजी म्हणूनही तिला खाऊ शकतो. बघा किती छान आपली भाजी शिजून गेलेली आहे. ही भाजी खायला खूप सुरेख अशी लागते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही भाजी कशी वाटली? जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्हीही करून बघा. ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईकसुद्धा करा आणि कमेंट करायला विसरू नका.